नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक जो आहे तो MES 2023चा पोस्ट प्रेफरन्स काय असला पाहिजे त्यावरती आपण डिस्कस करणार आहे। मी ओमकार सेंडुरे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र। तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल कॅन्डिडेट्स हु हॅव सक्सीडेड इन MPSC MES 2023। पण काही कॅन्डिडेट या ठिकाणी थोडं ब्लॅकमध्ये ठेवलेलं आहे मुद्दामच। काही कॅन्डिडेट या ठिकाणी क्वालिफाय झाले नाहीत किंवा कमी मार्क पडलेले आहेत, त्यांनी नाराज व्हायची अजिबात गरज नाही। बी स्ट्रॉंग, ट्राय हार्ड नेक्स्ट टाइम। जे मिशन AEE तुम्हाला क्रॅक करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला सध्या अंधार वाटत असेल, पण ह्या अंधाराला उजेडाकडे नेण्यासाठी आणखी भरपूर कष्ट करा। ज्या चुका झाल्या त्या हे करा आणि त्याच्यावरती चांगल्या पद्धतीनं पॉझिटिव्हली काम करा। त्यानंतर क्रायटेरिया प्रेफरन्ससाठी काय काय असू शकतो मित्रांनो, सगळ्यात पहिला क्रायटेरिया जो आहे दॅट इज अ पोस्ट वाईज क्रायटेरिया। म्हणजे कसं की AEE, AE1, AE2, AEE, AE1, AE2 असा साधारण क्रायटेरिया असू शकतो। काही मुलांचा क्रायटेरिया सर आम्हाला डिपार्टमेंटमध्ये जास्त इंटरेस्ट आहे, जसं की आम्हाला PWD मध्ये इंटरेस्ट आहे, काही जणांना WRD मध्ये इंटरेस्ट आहे, काही जणांना WCD मध्ये इंटरेस्ट आहे, काही जणांना वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन डिपार्टमेंटमध्ये थोडक्यात MGP मध्ये इंटरेस्ट आहे। ऑलरेडी इन डिपार्टमेंट काही लोक असतील तर त्यांच्या चॉईसेस थोड्याशा वेगळ्या असू शकतात, जसं की ह्या एक्झाममध्ये बरेच सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आहेत, AE2 PWD आहेत, AE2 WRD आहेत, असे सुद्धा लोक आहेत, तर त्यांच्या चॉईस थोड्या व्हेरी असणार आहेत। JE आहेत। त्यानंतर प्रमोशनचा पण विचार मुलं करणार आहेत की कोणतं कधी प्रमोशन मिळणार आहे, त्याप्रमाणे त्यांचा क्रायटेरिया चेंज होऊ शकतो। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे वर्क्स, जे काय ज्या डिपार्टमेंटमध्ये काम ज्या डिपार्टमेंटमध्ये मला एंट्री मिळते तिथं मला काम करायला संधी मिळेल का, लोकांची जी सेवा आहे ती करायला संधी मिळेल का, अशा पद्धतीचा सुद्धा तुमचा थॉट या ठिकाणी असणार आहे क्रायटेरियामध्ये। तर माझे जे वैयक्तिक जे काही मी अभ्यास केलेला आहे, वैयक्तिक जे वेगवेगळ्या लोकांच्या डिपार्टमेंटच्या लोकांशी चर्चा केलेली आहे, त्यावरनं मी ऑप्शन 1 तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्सचा सांगतोय। हे वैयक्तिक माझं मत आहे, ह्याच्यामध्ये चेंजेस असू शकतात, तुमचं वैयक्तिक मत वेगळं असू शकतं। माझं जे फर्स्ट मत आहे दॅट इज AEE वॉटर सप्लाय अँड सॅनिटेशन, हे तुम्ही पहिला ठेवलं पाहिजे। दुसरं AEE WRD, म्हणजे पहिला क्रायटेरिया AEE ठेवा, त्यात सुद्धा पहिला WSSD, त्यानंतर AE1 WSSD, AE1 WRD, AE2 PWD, AE2 WSSD आणि AE2 WCD जे आहे ते शेवटी तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता। याचं कारण असं आहे की इतर दोन ठिकाणी तुम्हाला कम्पॅरेटिव्हली प्रमोशन जे आहे पुढं एक्झिक्युटिव्ह होण्याचे चान्सेस लवकर आहेत। आणि पुढे जाऊन हे का पहिला सर तुम्ही ठेवताय, तर AEE WSSD या ठिकाणी मित्रांनो SC CE पुढचे जे प्रमोशन्स आहेत ते याच्यापेक्षा याचे फास्ट होतील, असं वैयक्तिक माझा अनुभव किंवा वैयक्तिक माझं मत या ठिकाणी आहे, जे आता सध्याचा डिपार्टमेंटचा अभ्यास केला तर। राहिला प्रश्न AE1 WRDच्या आधी AE1 WSSD का, याचं पण प्रमोशन AE1 WRD पेक्षा निश्चितचा फास्ट होणार आहे, कारण AE1 WRDचं प्रमोशन खूप वेळानं होतंय। ही सध्याची रियालिटी तुम्हाला डिपार्टमेंटमध्ये माहीत असेल किंवा तुम्ही माहिती काढून घ्या। आणि साधारण मग हे चॉईसेस तुमचे तर फिक्स आहेत। ऑब्व्हियसली PWD डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं रोड्स असेल, बिल्डिंग्स असेल, अशा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला काम करायला मिळणार आहे, त्यामुळे हा चॉईस तुम्ही पहिला ठेवू शकता। दिस इज द माय ऑप्टिमम, तुमचं जे ऑप्शन्स आहेत हे तुमचे ऑप्टिमम आहेत। त्यानंतर मित्रांनो जर ऑप्शन 2 चा विचार करत असाल तर काही जणांना सर मला PWD मध्ये काम करायचं आहे, तर अगदी हॉनेस्टली तुम्ही AE1 WRD एक स्टेप खाली ठेवून AE2 PWD सुद्धा वर ठेवू शकता। म्हणजे हाय असं बाकीचं सेम AEE WSSD, AEE WRD, AE1 WSSD आणि AE2 PWD याच्या आधी सुद्धा ठेवू शकता। हे एक वैयक्तिक माझं सेकंड ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगतोय। हे सोडून सुद्धा काही जणांचं वेगळं असू शकतं, त्याच्याबद्दल जास्त मी भाष्य करू शकत नाही, तुम्हाला जे आवडतं। आणि शेवटी काय आहे की तुमचे जे थॉट्स आहेत भरपूर लोकांना तुम्ही विचारा आणि फायनली तुमच्या मनाला काय वाटतं त्याप्रमाणे तुम्ही चॉईस करा। निश्चितच मी MGPच्या बऱ्याच ऑफिसर लोकांशी बोललोय, त्यांचे मत असंच आहे की AEE मध्ये प्रमोशन, MGP मध्ये प्रमोशन जे आहे ते दॅट इज WSSD मध्ये प्रमोशन फास्ट आहे, मग तो AE1 असू दे किंवा AEE WSSD असू दे। त्यामुळे निश्चितच प्रमोशनचा वगैरे विचार केला आणि सध्या सगळ्या WSSD मध्ये जल जीवन मिशनची कामं भरपूर या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे तुम्हाला चांगला स्कोप आहे, चांगल्या पद्धतीचं काम करायला स्कोप आहे। WRD मध्ये पण निश्चित आहे, पण WRDचे प्रोजेक्ट्स खूप व्हास्ट असतात, मोठे मोठे असतात, थोडासा ड्युरेशन कालावधी जास्त लागतो, एवढाच फरक दोन्हीमध्ये आहे। WCD छोटे छोटे काम आहेत, पण त्या पद्धतीने तुम्ही डिसाईड करा। पण निश्चितच मी सांगितलेला ऑप्शन 1 हा बिंदास तुम्ही या ठिकाणी डिसाईड करू शकता, हे माझं वैयक्तिक मत आहे। दॅट्स इट मित्रांनो। तुमच्या माहितीसाठी ज्यांना कोणाला JEE ची तयारी करायची असेल तर निश्चितच 3 जूनला आपली एक सिद्धी JEE बॅच चालू होते।
तुमचे जे कोणी ज्युनियर वगैरे असतील त्यांना तुम्ही निश्चित सांगू शकता. दॅट्स इट मित्रांनो, थँक्यू. आणि तुम्हाला काही शंका असतील तर ह्या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सॲप करू शकता. धन्यवाद. थँक्यू.